नमस्कार शेतकऱ्यांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 6व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झाली आहे आणि या संबंधीची सर्व काही माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये संपूर्ण काही डिटेलमध्ये सांगितलेली आहे। परंतु आता जे की पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांसंदर्भात आता केंद्र शासनाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचं एक मोठं अपडेट समोर आलेलं आहे। शेतकरी बांधव, आता जेवढ्या पण शेतकरी बांधवांना पहिला नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा तिथे लाभ भेटायचा, जर कधी आता नवीन अटीप्रमाणे आणि नवीन नियमाप्रमाणे त्यांनी सर्व काही फॉर्म वगैरे कागदपत्रे डॉक्युमेंट्स तिथे सबमिट नाही केले तर त्यांना पुढील येणारे हप्ते आता तिथे मिळणार नाही। यदा कदाचित आता त्यांना नमो शेतकरीचा 6वा हप्ता देखील तिथे मिळणार नाही। तारीख काय काय नाही ती सर्व काही आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतली। ती तरी देखील जे नवीन मेंबर्स आले असेल त्यांना देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती तारीख इथे सांगण्याचं काम करणार आहे शेतकरी। आणि तारीख जी किती फिक्स आहे तीच, जर कधी तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये ती तारीख जाणून घेतली असेल तर तीच तारीख आहे। परंतु जी माहिती तुम्हाला मी सांगू लागलोय ती खूप इम्पॉर्टंट आणि माहितीपूर्ण आहे शेतकरी। जर कधी हे सर्व काही डॉक्युमेंट्स तिथे तुम्ही सबमिट नाही केले म्हणजे की लेटेस्ट मध्येच आता केंद्र शासनाच्या माध्यमातून आता बऱ्याच काही शेतकरी बांधवांना, बहुतांश शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल की नमो शेतकरी योजना तर राज्याच्या माध्यमातून राबवली जाते, जसं की एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन जे की 2023-24 अंतर्गत मुख्यमंत्री पदावरती होते आणि त्यांच्याच माध्यमातून जे की योजना सुरू करण्यात आली होती। परंतु तुम्हाला सांगू शकतो की ही योजना त्याच योजनेला संदर्भात चालू करण्यात आलेली शेतकरी म्हणजे की पीएम किसानच्या धर्तीवरती, याला नावच तसं देण्यात आलेलं आहे की पीएम किसानच्या धर्तीवरती जे की नमो शेतकरी सन्मान निधी योजना, जसे जसे पीएम किसानचे हप्ते भेटत जाईल तसेच नमोचे देखील त्याच्याच पाठोपाठ तिथे भेटत जाईल। परंतु यावेळी असं काही झालं नाही, कारण की लेटेस्ट मध्येच मागील 19व्या हप्त्याचं पीएम किसानच्या जे की वितरण करण्यात आलं नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधील एका सिटीमध्ये ते वितरण तिथे करण्यात आलं। परंतु शेतकऱ्यांना आता जे महत्त्वाचे जे नवीन नियम आणि अटी शर्ती याच्या संदर्भात आलेले आहे, नेमकं काय अगदी सविस्तरपणे शेतकऱ्यांना सर्व काही जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही, परंतु करणे हे खूप मोठे अनिवार्य आहे। म्हणजेच की तुम्हाला सांगू शकतो की ॲग्रिस्टॅक www.agristack.in ही जी वेबसाईट आता केंद्र शासनाच्या माध्यमातून हे जे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे मागील काही काळामध्ये शेतकऱ्यांनो, तर याच्याच संदर्भात याच्याच माध्यमातून जे की पीएम किसान आणि त्याच्याच पाठोपाठ नमो शेतकरी संदर्भात खूप महत्त्वाचा अपडेट आहे। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना जर कधी आता तुम्हाला सांगू शकतो की पुढील हप्त्यांचं तुमच्या अकाउंटमध्ये सुरळीतपणे वितरण होण्यासाठी किंवा त्या हप्त्यांचे पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमचं सर्व काही आयडी डॉक्युमेंट आणि तुमचं रजिस्ट्रेशन जे की ॲग्रिस्टॅक या पोर्टलवरती असणे आता गरजेचं आहे। असणे असं आवश्यक नाही, बल्कि हा गरजेचं आहे शेतकऱ्यांना। जर कधी नसेल तर तुम्हाला याचा हप्ता भेटणार नाही। आणि हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय काय कामे तिथे करायची गरज पडणार आहे। सर्वतः तर तुम्हाला तुमचं फार्मर युनिक आयडी कार्ड जनरेट करून घेणं लागणार आहे, म्हणजे अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र जर कधी तुम्ही बनवलं तरच तुमचं agristack.in या जे वेबसाईट जे पोर्टल आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेलं शेतकऱ्यांनो, त्याच्यावरती तुमचे सर्व काही डेटा तो एक अप्रूव्ह करण्यात येईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन त्याच्यावरती कंप्लीट होईल। जर कधी तुमच्याकडे फार्मर युनिक आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तिथे नसेल तर तुम्हाला याचा लाभ तिथे घेतला जाणार नाही, म्हणजे की अर्थात त्या पोर्टलवरती तुमचं रजिस्ट्रेशन तिथे होणार नाही। आणि साहजिकच आहे की फार्मर युनिक आयडी कार्ड बनवण्यासाठी काही जास्त नाही, एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जे असतो तो लागतो तिथे आणि तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे तिथे डॉक्युमेंट्स लागतात। तुम्ही सीएससी सेंटरला गेले की नक्कीच तुम्हाला तिथे सर्व काही डॉक्युमेंट्स सर्व काही ते सांगतात आणि अगदी सहजरित्या तुमचं फार्मर युनिक आयडी कार्ड जनरेट करून तुम्हाला भेटून जाईल शेतकऱ्यांनो। आणि आता गावनिहाय जे की सर्व काही याद्या देखील त्याच्या प्रस्तुत करण्यात आलेले आहे, त्याच्यात तुमचं नाव आलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला ते सोपं जाईल। परंतु हे आधी तुम्हाला फार्मर युनिक आयडी कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे तयार क्रिएट करावं लागेल। त्याच्याच नंतर तुम्हाला जे की agristack.in जी शासन म्हणजे की केंद्र शासनाची वेबसाईट आहे शेतकरी, त्याच्यावरती तुम्हाला सर्व काही तुमचं रजिस्ट्रेशन करण्यात येईल। जर कधी तुमचं रजिस्ट्रेशन तिथं नसेल आणि हे रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख तुम्हाला सांगू शकतो शेतकरी 31 मार्च 2025 पर्यंत केंद्र शासनाचे सर्व काही म्हणणं आहे की तोपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजेत, नसता तुम्हाला जे की नमो शेतकरीचा येणारा 6वा हप्ता भेटणार नाही। कारण की आता 6व्या हप्त्याची तारीख मागील व्हिडिओमध्ये आपण 31 मार्च 2025 ही सांगितलेली आणि आता पण तीच सांगतो। आणि खास करून मागील व्हिडिओमध्ये खूपच बऱ्याचशा शेतकऱ्यांना जवळपास शेकडो कमेंट्स अशा निगेटिव्ह आल्या शेतकऱ्यांनो की तू चुकीची माहिती देऊ लागला। तर तुम्हाला लक्षात सांगू शकतो शेतकऱ्यांनो, ज्या दिवशी तुम्हाला तो हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये 31 मार्चला वितरण त्या दिवशी तुमचे नक्कीच डोळे तिथे उघडेल। कारण की काय असतं की
काही लोक मुळातच चुकीची माहिती सांगतात तरी त्यांना लोक फॉलो करतात, आणि जे लोक खरोखर रिअल माहिती सांगतात त्यांना लोक काही ना काही टार्गेट करतात, ते पर्सनल त्यांचं असू शकतं. तर नक्कीच शेतकरी 31 मार्च 2025 पर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सव्या हप्त्याचं वितरण होणार आहे शेतकरी. आणि हे जे महत्त्वाचे कामे सांगितलं ॲग्रिस्टॅटवरती म्हणजे सॉरी म्हणून जे की ॲग्रिस्टॅट जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमचं नक्कीच जे रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट करून घ्या, नसतं तुम्हाला त्यांचा लाभ भेटणार नाही. आणि महत्त्वाचे जे दरवेळेस आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, लँड सेलिंग, आधार सेलिंग आणि KYC हे महत्त्वाचे ते मुख्य 3 स्टेटस असतात, ते देखील तुमचे तिथे अप्रूव्हल असणे गरजेचे आहे. कारण की बऱ्याचदा शेतकरी बांधवांची याच्याच कारणामुळे बरेच हप्ते त्यांचे रखडलेले असतात, वितरण होण्यापासून वंचित असतात शेतकरी. तर हेच एक महत्त्वाचा अपडेट या योजनांसंदर्भातील होतं, आणि हे केंद्र शासनाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेले शेतकरी 31 मार्च 2025 पर्यंत फायनल डेट याची आहे. नक्कीच ते कंप्लीट करून घ्या. तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.